नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पुणे इथे तुम्हाला पदभरती पाहायला भेटणार आहे। राष्ट्रीय आयुष अभिमान जिल्हा आरोग्य सोसायटी पुणे महाराष्ट्र अंतर्गत तुम्हाला NHM मध्ये इथे पदभरती पाहायला भेटणार आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे भरून घेतली जाते। ती कोणती पदे असणार आहे, त्यासाठी एज्युकेशन काय लागणार आहे, पगार किती भेटणार आहे, ही सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। थोडक्यात आपण या पदभरतीबद्दलची माहिती पाहून घेऊ। संस्थेचं नावच नाही, NHM मध्ये तुमची पदभरती केली जात आहे। नोकरीचा प्रकार कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुमची पदभरती होणार आहे। पगार तुम्हाला असणार आहे 18,000 पासून 30,000 तुम्हाला पगार इथे दिला जाणार आहे। अर्ज पद्धत असेल ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, सॉरी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। महिला पुरुष दोन्ही इथे या पदासाठी अर्ज करणार आहेत। वयोमर्यादा तुम्हाला 18+ असणं कंपल्सरी असणार आहे। अनुभव तुम्हाला लागणार आहे, अनुभव तुमच्याजवळ असेल तर लागणार आहे। हे सर्व गोष्टी आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। अर्ज करण्यासाठी फीस लागणार 150 रुपये आणि 100 रुपये अशा प्रकारची फीस तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। शेवटची तारीख असणार आहे 14 मे, तुम्हाला शेवटची तारीख इथे पाहायला भेटणार आहे। आता आपण पाहू कोणती पदे इथे भरून घेतली जाणार आहेत। पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी युनानी PG मध्ये हे पद भरून घेतलं जातं। एकच पद आहे खुल्या प्रवर्गासाठी। शैक्षणिक पात्रता तुम्हाला MD युनानी मेडिसिन मोलजित अशा प्रकारची एज्युकेशन तुम्हाला इथे लागणार आहे। 30,000 रुपये तुम्हाला दर महिना मानधन इथे दिले जाणार आहे। दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक UG पद आहे। एक पद भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी जागा असणार आहे। एज्युकेशन तुम्हाला BA MS लागणार आहे। 28,000 दर महिना मानधन इथे पाहायला भेटेल। तिसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथी UG पद आहे। एकच पद तुम्हाला इथे दिसणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे। BHMS तुम्हाला एज्युकेशन लागेल। 28,000 तुम्हाला दर महिन्याला मानधन दिले जाणार आहे। चौथं पद आहे वैद्यकीय अधिकारी युनानी UG मध्येच एक पद भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी जागा असणार आहे। BUMS तुम्हाला एज्युकेशन लागेल। 28,000 रुपये दर महिना मानधन दिलं जाणार आहे। पाचवं पद आहे लेखापाल अधिकारीचं पद आहे। एक पद भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी जागा असणार आहे। BCom MCom टॅली ERP 9 प्लस 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। 20,000 तुम्हाला दर महिना इथे मानधन दिलं जाणार आहे। सहावं पद आहे सहाय्यक मेट्रॉनचं पद आहे। एकच पद भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी जागा असणार आहे। BSc नर्सिंग प्लस 30 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे। 25,000 पेमेंट तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। त्यानंतर असणार सातवं पद आहे नर्सिंग स्टाफचं पद आहे फिमेल साठी। त्याच्यामध्ये 2 पदे खुल्या वर्गासाठी एक आणि बीजा अ साठी एक पद। GNM किंवा BSc नर्सिंगवर तुम्ही हा फॉर्म करू शकता। 20,000 तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे दिले जाणार आहे। आठवं पद आहे नर्सिंग स्टाफ पुरुषसाठी पद आहे। 3 पदे भरली जात आहेत, खुल्यासाठी 2 अनुसूचित जातीसाठी एक पद इथे पाहायला भेटेल। GNM प्लस BSc नर्सिंग तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे। 20,000 तुम्हाला दर महिना पेमेंट पाहायला भेटेल। 9 पद आहे पंचकर्म टेक्निशियनचं पद आहे। पुरुष इथे फॉर्म भरू शकतात। एक पद आहे खुल्या प्रवर्गासाठी। HSC प्लस 12वी+ डिप्लोमा इन पंचकर्म तुम्हाला एज्युकेशन लागेल। 17,000 तुम्हाला पेमेंट पाहायला भेटणार आहे। योगा इन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला एक पद पाहायला भेटेल, खुल्या प्रवर्गासाठी इथे जागा असणार आहे। BNYNS तुम्हाला एज्युकेशन पाहायला भेटेल। 28,000 तुम्हाला दर महिना पेमेंट इथे पाहायला भेटणार आहे। आणि शेवटी पद आहे 11 भांडारपाल किंवा क्लर्कचं पद आहे। एकच पद भरलं जात आहे, खुल्या प्रवर्गासाठी इथे रिक्त असणार आहे। एनी ग्रॅज्युएट प्लस MS CIT प्लस टायपिंग स्किल आणि 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। शेवटी तुम्हाला 18,000 या पदासाठी पेमेंट दर महिन्यात दिलं जाणार आहे। त्यानंतर अर्ज फीस तुम्हाला किती लागणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 150 रुपये म्हणजे ओपन किंवा खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये अशा प्रकारची फीस तुम्हाला इथे आकारली जात आहे। डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात तुम्हाला ही फीस इथे लागणार आहे। आणि हा डिमांड ड्राफ्ट काढायचा तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट इथे काढायचा आहे। निवड प्रक्रिया अशा पद्धतीने केली जाणार विद्यार्थी मित्रांनो। पदासाठी आवश्यक शेवटच्या वर्षास तुम्हाला 50 गुण भेटणार आहे। जास्त एज्युकेशन असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा 20 गुण आणि अनुभव असेल तर अनुभवाचे 30 गुण अशा प्रकारे 100 गुणाची तुम्हाला इथे निवड प्रक्रिया पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुमचं मेरिट लिस्ट लागून तुमचे डायरेक्ट सिलेक्शन केलं जाणार आहे। तर अशा प्रकारची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे दिसणार आहे। त्यानंतर फॉर्म करण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे 14 मे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख असणार आहे। आणि त्यासाठी पत्ता असणार तुम्हाला जिल्हा आयुष रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आवार औंध पुणे इथे हा ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे। बाकी सर्व माहिती www.punezp.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहेत।
त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे कोणत्या प्रकारची लागणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हते प्रमाणपत्र, गुणपत्रिका, राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिनल, शाळा सोडलेला दाखला, जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, शासकीय अनुभव असेल तर अनुभव दाखला, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, नावात बदल असलेस गॅजेट जोडायचं आहे तुम्हाला, वैद्यकीय प्रमाणपत्र 60 व 60 वर्षापुढील उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्यास प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे. अशी डॉक्युमेंट तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांनो इथे अर्जासोबत जोडायची आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला सर्व गोष्टी इथे पाहायला भेटणार आहेत. सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवल्या, तिथून तुम्ही सर्व गोष्टी ॲक्सेस करू शकता. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.